हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज पौर्णिमा आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. ह्या महिन्यात दत्त जयंतीला खूप खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला मृगशीर नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. ह्या महिन्यामध्ये दत्त, ब्रह्म, विष्णू हा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते. तर नेहमीप्रमाणे आज मी छान देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर मी स्वामींना आज अभिषेक करते आहे. आणि तर स्वामी महाराज हे दत्ताचेच अवतार आहे आणि आज मी स्वामींना छान पंचामृतनीच अभिषेक घालणार आहे. म्हणजे दही, दूध, मध, गोमूत्र सगळं म्हणजे एकत्र करून पंचामृतने मी छान अभिषेक घालत आहे आणि छान मनसोक्त आजसुद्धा त्यांची पूजा करणार आहे. तर आज मार्गशीर्ष पौर्णिमा 4 वाजल्यानंतर सुरू होणार आहे. ती दुसऱ्या दिवशी 15 तारखेला पौर्णिमा दुपारी संपणार आहे. तर मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा देखील ओळखली जाते. दत्तात्रय हा शब्द म्हणजे दत्त आणि अत्रय या दोन्ही शब्दांनी मिळून बनलेला आहे. दत्त जयंतीमध्ये 7 दिवसाचे पारायण देखील केले जाते. याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात. त्याचबरोबर दत्त जयंतीत दत्तात्रेयसह लक्ष्मीनारायणची पूजा देखील केली जाते. असे केल्याने धन संपत्तीची वाढ होते. दत्तात्रेयांचा जप केल्याने देखील पुण्य लागते. तर आपल्या घरातील खूप समस्येसाठी अडचणीसाठी सेवा ही सर्व काही जप करू शकतो ह्या दिवशी. तर छान मी आज देवपूजा केली आणि स्वामीची आज मनभक्त पूजा केली. खरंच मला खूप समाधान मिळतं. हे सगळं मला स्वामी महाराजांची जेवढी सेवा करता येईल तितकी मी करत असते. खूप काही नाही करत, पण मी जितकं मला होईल तितकी मी आपली साधीभोळी स्वामी महाराजांची पूजा करत असते. तर आता छान मी अभिषेक घातला आणि छान पूजा केली माझ्या परीने जशी करता येईल तशी. आणि त्याच्यानंतर तुम्ही आज दत्त जयंती आहे तर तुम्ही दत्त जयंतीचा फोटो असं चौरंगाच्या किंवा पाटावर सुद्धा मांडून फोटो ठेवून आपण छान छान अशी स्वामींची दत्त महाराजांची पूजा सेवा करू शकतो. तर आमच्या घराच्या जवळच दत्त महाराजांचं छान मंदिर आहे. खूप छान मोठं मंदिर आहे. तर तिथे आता आम्ही सर्व घरातले जाणार आहेत. तर पहिला आता मी नाश्ता वगैरे घरातल्यांसाठी करते. तर पौर्णिमा असल्यावर उपवास असतो, पण तो उपवास आपण रविवारी धरायचा आहे. कारण पौर्णिमा शनिवारी दुपारी चालू झाली आहे, ती रविवारी संपणार आहे. तर तुम्हाला सांगावंसं वाटलं जे उपवास पौर्णिमेला धरतात त्यांच्यासाठी मी सांगितलं. तर असो, आता मी नाश्ता बनवते. तर छान उपमा बनवणार आहे, तिखट उपमा. तर बनवता पटकन मी तुमच्याबरोबर शेअर करते. रवा छान असा तुपामध्ये किंवा डालडा असेल, वनस्पती तूप असेल त्याच्यातसुद्धा तुम्ही भाजू शकता. तर तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कढईत मोहरी, जिरं, कढीपत्ता हे सर्व टाकायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. नंतर तेलामध्ये उडदाची डाळसुद्धा टाकायची आहे. उडदाची डाळ, थोडीशी चण्याची डाळ टाकली तरी चालेल, पण उडदाची डाळ तुम्ही नक्की टाका तेलामध्ये. आणि छान परतून घेतल्यानंतर लालसर परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यात हिरवी मिरची टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे. ते छान लालसर परतून घेतल्यानंतर त्याच्यात हिरवा ओला वाटाणा असतो ना, फ्रोझन वाटाणा, तो सुद्धा टाकला तरी चालतो. तो हिरवा वाटाणा आपण छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. ते परतल्यानंतर आपण पाणी टाकायचं आणि थोडीशी उकळी येऊन द्यायची. हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि नंतर रवा टाकायचा आहे आणि तो 2 मिनटं झाकण ठेवून वाफवायचं आहे. छान वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता. तर आपला रवा उपमा म्हणतात तो खूप सुटसुटीत आणि छान झाला आहे. तर तुम्ही हळद न टाकता सुद्धा सफेद असा उपमा करू शकतो. तर असं कधी वेडिओमध्ये वेगळं काही मी बनवत असेल, वेगळं म्हणजे डेलीचंच आपली ही रेसिपी असते, पण जरा करण्याची पद्धत वेगळी असते, त्याच्यामुळे मी शेअर केलं. तर आता आई आहे, तर आईला मी ड्रेस आणला आहे तर तो देते. तुम्ही बघितलंच असेल की आई माझ्याकडे थोड्याच दिवसासाठी म्हणजे थोडं हवा पाणी चेंज व्हावं ह्यासाठी माझ्याकडे आली होती. तर भावाचा रोज फोन येतो, ये आता किती दिवस राहते. तर आई आता जायचं म्हणते. तर मी आईसाठी छान ड्रेस घेतला आहे. मी घातलेला तसाच घेतला आहे. हां, काय होते भारी बिरी, छान आहे ड्रेस. बघ ना खोलून, हे हातात ठेव. असं लावली.
खोल ना, बघ ना. हा तसाच घे, ओढ ओढ ओढ. हा छान आहे ना. तर आईला सेम माझ्यासारखा ड्रेस घेतला आहे मी, कारण माझा ड्रेस आईला खूप आवडला होता. तर साडी घेण्यापेक्षा ड्रेस बरं कम्फर्टेबल वाटतो तिला घालायला. तर आता ती ड्रेस घालते म्हणून मी तिला ड्रेस घेतला. तर सेम सेम माझ्यासारखाच आहे तो आणि खूप छान आहे तो. तिला कलर आवडला त्यासाठी तो कलर घेतला मी. आवडला ड्रेस तिचा, छान वाटला तिला. नव्हता तुझ्याकडे हा कलर ना, है ना. चांगला आहे का. हा छान आहे ना. डार्क कलर आहे पण छान आहे. जरा असं पण चेंज पाहिजे ना, वेगळा कलर सारखा. आता आई जाते, आईची सवय झाली होती तर मला खरंच खूप आठवण येईल आईची. ठीक आहे असो. तर आता तर ती जायचं बोलते, आता संध्याकाळी बघू किंवा उद्या तिला पाठवेल. तर चला मी पण आता व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.